नमस्कार दीपक दादा, हवामान अंदाज आज 16 जुलै 2026. तर बघू शकता की भारताच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी जर बघितलं तर बघा ओडिसा भुवनेश्वरच्या आसपास एक चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते. सिस्टम त्या बाजूला आहे, ती हळूहळू 28 तारखेपर्यंत मध्य प्रदेशातून गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर क्रॉस करून ती पूर्व बाजूला येते. त्यावेळेस होतं काय, ज्यावेळेस इकडे सिस्टम फॉर्मेशन होते ओडिसाकडे, त्यावेळेस मात्र मुंबईकडून जोरदार बाष्प महाराष्ट्राच्या भागात येतं, म्हणून पावसाच्या शक्यता ह्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढताना दिसतात. तर आज आपण बघूया की कशा पद्धतीने पाऊस हा राज्यात असेल. साधारण आज दुपारी 16 तारखेला 2 वाजेपर्यंत जर बघितली रडार, तर बघा इकडे बघा नंदुरबारकडे शहादा, तळोदे, नंदुरबार, दोंडाईचा, निजामपूर ह्या भागात दुपारनंतर जो पिवळा बेल्ट दिसतो या ठिकाणी पावसाची शक्यता, आणि जो ग्रीन बेल्ट दिसतो त्या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता. तर बघा कुसुंबा, धुळे या परिसरात थोडी पावसाची शक्यता. इकडे सटाणा, कळवण आणि देवळाच्या आसपास हा जो पिवळा बेल्ट दिसतो त्या भागात पावसाची शक्यता. बाकी ठिकाणी ग्रीन बेल्ट. इकडे देवळा, चांदवड, लासलगाव, मनमाड, येवल्याच्या पूर्वेला थोडी शक्यता दिसते. बाकी चांदवड, मनमाड, लासलगाव या ठिकाणी ग्रीन बेल्ट दिसतो. दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार झाले तर तिथे होऊ शकतो. इकडे पश्चिम बाजूला सप्तशृंगीपासून पिंपळगावपासून तर नाशिक, सिन्नर या पट्ट्यात संपूर्ण ग्रीन बेल्ट आहे. परंतु पश्चिम बाजूला इगतपुरी, शहापूर, भीमाशंकर, ज्योतिर्लिंग, पडघा, कल्याणपर्यंत आणि वाड्यापर्यंत चांगल्या पावसाची शक्यता. इकडे पश्चिम बाजूला पेठ, सुरगाणा तिकडे देखील दुपारनंतर पावसाची शक्यता. इकडे अकोल्यापर्यंत पावसाची शक्यता. संगमनेरच्या आसपास थोडासा बेल्ट दिसतो. बाकी ठिकाणी बघा पुण्याच्या जवळ सासवड आणि मोरगाव त्या ठिकाणी पावसाची शक्यता. लोणंद, फलटण ह्या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बनताना दिसते. खाली जर गेलं तर कोल्हापूरपर्यंत, मग कागल, आष्टी आणि निपाणीपर्यंत पावसाची शक्यता. जयसिंगपूर, त्यानंतर इकडे सांगलीकडे आलं तर कवटे, महांकाळ आणि जत ह्या परिसरात थोडीफार पावसाची शक्यता. बाकी इकडे जर पूर्वेला आलं तर इंदापूर, टेंभुर्णी वगैरे इकडे पावसाची शक्यता तितकीशी 2 वाजता दिसत नाही. पैठणजवळ काल बिडकीनला पाऊस झाला, त्या ठिकाणी थोडीशी 2पर्यंत पावसाची शक्यता बनते. सिल्लोडच्या पूर्वेला थोडी शक्यता. त्यानंतर बघा इकडे जर आलं तर अकोला, मूर्तिजापूर 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी. लाड, कारंजा जो आहे त्या ठिकाणी थोडी शक्यता आहे. मात्र इकडे नागपूरच्या गडचिरोली, गोंदिया आणि गडचिरोली त्या भागात 2 वाजता पावसाची शक्यता बनताना दिसते. आपण आता 5 वाजता बघूया. तर जवळ सायंकाळी जे 2 वाजता नव्हते तिथे आज दाखवतं पाथर्डीजवळ पावसाची शक्यता. त्यानंतर जो अगदीच पूर्वात जो भाग आहे, देऊळगाव, राजा, लोणार, तळणी, मंठा, परतूर, आष्टी, सेलू, पाथरी, परभणी, पोखर्णी, पूर्णा या ठिकाणी वातावरण तयार होईल. पण घनसांगवी, तीर्थपुरी, माजलगाव, वडवणी या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तर पाऊस थोडासा तुरळक येऊ शकतो. तर साधारणपणे एकंदर पावसाच्या ज्या पूर्ण शक्यता त्या ठिकाणी दिसतात की वैजापूर, नांदगाव, मनमाड, येवला, लासलगाव या परिसरामध्ये दुपारनंतर 4-5 नंतर पावसाच्या शक्यता या बनतात. 2पर्यंत कमी होत्या, पण बघा लासलगाव, मनमाड, नांदगाव, येवला, वैजापूर या ठिकाणी शक्यता बनताना दिसतात. राहुरीजवळ देखील शक्यता ही बनताना चांगली दिसते. त्यानंतर इकडे खाली जर आलं तर दौंड, कुरकुंब, मोरगाव, येवला, बारामती या ठिकाणी देखील 5 वाजता शक्यता दिसतात. आटपाडी, दिधांची, जत या परिसरात दिसतात. तासगाव, पलूस या ठिकाणी देखील 5 वाजता दिसतात, ज्या 2ला कमी होतात. इकडे चिपळूण, महाबळेश्वर आणि सोमेश्वर, देवरुख, कोयना वन्यजीव अभयारण्य या परिसरात शक्यता दिसतात. इकडे जर आलं तर रोह्याकडे, रोह्या, पेन आणि लोणावळा, पाली, नागोठणे, पाटूस या ठिकाणी पावसाची शक्यता या बनताना दिसतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. साधारणपणे आता बघू शकता की तुम्ही कशा पद्धतीने मॉडेलवरती पावसाच्या शक्यता या बनताना आज दिसतात.